नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर FIH महिला प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच FIH महिला प्लेयर ऑफ द इयर या पुरस्काराने फेलिस अल्बर्स यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि तसेच यामध्ये मेन्स प्लेयर ऑफ द इयर या पुरस्काराने भारताच्या हरमनप्रीत सिंग यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता नुकतेच 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं समापन झालेलं आहे आणि या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? तर 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याने पदतालिकेत प्रथम स्थान पटकावले आहे? तर आता या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपल्या महाराष्ट्राने पदतालिकेमध्ये राज्यामध्ये प्रथम स्थान पटकावलेलं आहे. आणि एकूण विचार केल्यास यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि सेना दल पहिल्या क्रमांकावर आहे. आणि फक्त जर आपण राज्याचाच विचार केल्यास यामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आता हे जे सेना दल असतं यामध्ये सर्व राज्याचे खेळाडू असतात. आणि आता या सेना दलाने या स्पर्धेमध्ये एकूण 61 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत, 35 रौप्य, 32 कांस्य आणि एकूण 128 पदक जिंकलेले आहेत. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याने यामध्ये 39 सुवर्ण, 38 रौप्य, 63 कांस्य आणि एकूण 140 पदक जिंकलेले आहेत. आता या ज्या क्रमवारी असतात त्या कशा पद्धतीने तयार केल्या जातात हे सुद्धा समजून घ्या, कारण तुम्हाला आता इथे प्रश्न पडेल की महाराष्ट्राला एकूण 140 पदक मिळालेले आहेत आणि सेना दलाला 128. तरी मी असं का म्हटलेलं आहे की सेना दल यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. तर आता यामध्ये प्रथम सुवर्ण पदकाचा विचार केला जातो आणि सेना दलाला सर्वाधिक सुवर्ण पदक आहेत. आणि जर इथे महाराष्ट्र आणि सेना दल यांना समान सुवर्ण पदक असले असते तर मग रौप्य पदकाचा विचार केला असता आणि रौप्य पदकानुसार जर सेना दलाला अधिक पदक मिळालेले असते तर सेना दलच यामध्ये प्रथम क्रमांकावर असतात. अशा पद्धतीने या खेळांसाठीच्या पदतालिका तयार केल्या जातात, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता यामध्ये पहा, राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे? तर हरियाणा हे राज्य आहे. हरियाणा या राज्याने एकूण 38 सुवर्ण, 38 रौप्य आणि 39 कांस्य पदकासह एकूण 115 पदक जिंकलेले आहेत. आणि त्यानंतर राज्यामध्ये कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकनं 27 सुवर्ण, 23 रौप्य, 38 कांस्य आणि एकूण 88 पदक जिंकलेले आहेत. तर तामिळनाडू हे राज्य चौथ्या क्रमांकावर आहे आणि तामिळनाडूने एकूण 73 पदक जिंकलेले आहेत. आणि याबरोबर एक्स्ट्रा हे सुद्धा पॉईंट नोट करून घ्या. तर या स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक पदक हे योगासन, मलखांब आणि रोलर स्पोर्ट्स यामध्ये पटकावलेले आहेत. आणि योगासन या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने एकूण 14 पदक जिंकलेले आहेत. आणि सर्वाधिक सुवर्ण पदक महाराष्ट्राने कोणत्या स्पर्धेत जिंकलेले आहेत? तर मलखांब या स्पर्धेमध्ये सर्वाधिक 6 सुवर्ण महाराष्ट्राने जिंकलेले आहेत. आणि आता ही जी यावेळेसची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होती याचा विषय काय होता? तर सेलिब्रेटिंग ऑफ युनिटी थ्रू स्पोर्ट असा याचा विषय होता. आणि याचा शुभांकर काय होता? तर सावज असा याचा शुभांकर होता. आणि या आधीचे म्हणजे 2015 मधील राष्ट्रीय खेळ कुठे आयोजित करण्यात आले होते? तर केरळ येथे आयोजित करण्यात आले होते. आणि याबरोबरच अत्यंत महत्त्वाचा पॉईंट म्हणजे महाराष्ट्राच्या निखिल दुबे यांनी 75 किलो वजनी गटात बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. आणि 1994 नंतर प्रथमच महाराष्ट्राला बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळालेलं आहे. तर ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. देशात बालविवाहाच्या बाबतीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे? तर आता देशामध्ये बालविवाहाच्या बाबतीमध्ये झारखंड हे राज्य प्रथम स्थानी आहे. आणि नुकतेच आता गृह मंत्रालयाच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने एक सर्वेक्षण केलेलं आहे आणि या सर्वेक्षणानुसार ही माहिती समोर आलेली आहे. आणि यानुसार झारखंडमध्ये 18 वर्षापूर्वीच लग्न होणाऱ्या मुलींची टक्केवारी ही 5.8 इतकी आहे. आणि तसेच झारखंड आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यामध्ये निम्म्याहून अधिक म्हणजेच 50% महिलांचे लग्न हे वयाचे 21 वर्षे पूर्ण होण्याआधीच होते. आणि यामध्ये सुद्धा पश्चिम बंगालमधील 54.9% महिलांचं लग्न हे 21 वर्षाच्या आधी झालेलं आहे आणि झारखंडमध्ये हे प्रमाण 54.6% इतकं आहे. आणि पूर्ण भारताचा विचार केल्यास याची राष्ट्रीय सरासरी किती आहे? तर 29.5% इतके आहे. तर एवढे सर्व पॉईंट नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. आता नुकतंच टाइम्स हायर एज्युकेशनद्वारे वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2023 प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर आता या रँकिंगमध्ये कोणत्या विद्यापीठाने प्रथम स्थान पटकावलेलं आहे? तर आता या टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने सलग 7व्या वर्षी प्रथम स्थान पटकावलेलं आहे.
आणि आता या रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणतं विद्यापीठ आहे, तर हार्वर्ड विद्यापीठ आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तरित्या केम्ब्रिज विद्यापीठ आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठ हे 2 विद्यापीठ आहेत. आणि या रँकिंगमध्ये पहिल्या 350 संस्थांमध्ये भारताच्या फक्त एकाच संस्थेला स्थान मिळालेलं आहे. आणि ती कोणती, तर बेंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेने पहिल्या 350 विद्यापीठामध्ये स्थान मिळवलेलं आहे. आणि पहिल्या 500 विद्यापीठामध्ये भारताच्या केवळ 5 संस्थांना स्थान मिळालेलं आहे. आणि यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गत वर्षीच्या तुलनेत यामध्ये आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा करून 601 ते 800 या गटामध्ये स्थान मिळवलेलं आहे. आणि या आधीच्या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे 800 ते 1000 या गटामध्ये होते. आणि तसेच आता यावर्षी सुद्धा दिल्ली, रुरकी, कानपूर, मुंबई आणि खरगपूरसह प्रमुख IITने क्रमवारीतील पारदर्शकतेच्या मुद्द्याचा हवाला देत सलग तिसऱ्या वर्षी रँकिंगवर बहिष्कार घातलेला आहे. आणि या संस्थांनी या रँकिंगमध्ये सहभाग नोंदवलेला नाही. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर डॉक्टर टेमसुला आओ यांचे नुकतेच निधन झाले आहे. तर त्या कोणत्या राज्यातील महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा होत्या. तर आता याच्या डॉक्टर टेमसुला आओ आहेत, या नागालँड राज्यातील महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा होत्या. त्याचप्रमाणे त्या एक शिक्षणतज्ञ आणि प्रख्यात लेखिका सुद्धा होत्या. आणि त्यांनी याआधी 1992 ते 1997 दरम्यान नॉर्थ ईस्ट झोन कल्चरल सेंटर दिमापूरचे संचालक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि त्यांचे 2 महत्त्वाच्या लघुकथा नोट करून घ्या. त्यापैकी एक आहे हिल्स कॉल्ड होम, स्टोरीज फ्रॉम द वॉर झोन. आणि दुसरा लघुकथा संग्रह कोणता आहे, तर जुबान और लेबनर फॉर माय हेड हा त्यांचा दुसरा लघुकथा संग्रह आहे. आणि त्यांना काही महत्त्वाचे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत, हे सुद्धा आपण पाहून घेऊया. तर त्यांना 2007 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि 2013 मध्ये लॅबनर फॉर माय हेड या लघुकथेसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि 2009 मध्ये मेघालय सरकारचे राज्यपाल सुवर्ण पदक सुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे. तर आता प्रश्न क्रमांक 5 पहा. कोणत्या देशाने CSTO संघटनेच्या ब्रदरहुड मिलिटरी एक्सरसाइज मध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. तर नुकताच आता हा नकार किर्गिस्तान या देशाने दिलेला आहे. आणि आता ही जी ब्रदरहुड मिलिटरी एक्सरसाइज आहे याचं आयोजन 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं होतं. आणि आता ही जी CSTO संघटना आहे याचं फुल फॉर्म काय आहे, तर कलेक्टिव्ह सिक्युरिटीज ट्रीटी ऑर्गनायझेशन. आणि जशी अमेरिकेद्वारे नाटो संघटना स्थापन करण्यात आली होती, त्याच उद्देशाने रशियाद्वारे ही CSTO संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. आणि आता जी CSTO संघटना आहे याचा मोटो सुद्धा नाटो या संघटनेसारखाच आहे. म्हणजे या संघटनेतील कोणत्याही देशावर एखाद्या देशाने हल्ला केल्यास या संघटनेवर हल्ला केल्यासारखं मानण्यात येईल, असा या संघटनेचा मोटो आहे. आणि आता ही जी संघटना आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे, तर 14 फेब्रुवारी 1992 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे, तर रशियामधील मॉस्को येथे याचं मुख्यालय आहे. आणि एकूण 6 देश या संघटनेचे सदस्य आहेत. आणि ते देश कोणकोणते, तर आर्मेनिया, बेलारूस, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया आणि तजाकिस्तान हे 6 देश या संघटनेचे सदस्य आहेत. आणि त्यापैकी आता किर्गिस्तान या देशाने CSTO संघटनेच्या ब्रदरहुड मिलिटरी एक्सरसाइज मध्ये सहभागी होण्यास नकार दिलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. आता यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे पहा, तर ICC प्लेअर ऑफ द मंथ हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे. तर पहा, ICC द्वारे 2021 पासून प्लेअर ऑफ द मंथ हा किताब देण्यात येत आहे. आणि आता हा किताब पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेटपटूला मिळालेला आहे. आणि त्यांचं नाव काय आहे, तर हरमनप्रीत कौर यांना हा किताब मिळालेला आहे. आणि याबरोबरच यामध्ये ICC मेन्स प्लेअर ऑफ द मंथ हा किताब कोणाला देण्यात आलेला आहे, तर पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवान यांना हा किताब देण्यात आलेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे हा सप्टेंबर महिन्यासाठी देण्यात आलेला आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडे चर्चेत असलेले महाकाल लोक कॉरिडॉर हे कोणत्या राज्यात स्थित आहे. तर आता हे जे महाकाल लोक कॉरिडॉर आहे हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. आणि आता नुकतेच महाकाल कॉरिडॉर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. आणि आता हा जो श्री महाकाल लोक आहे याची निर्मिती 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात करण्यात आलेली आहे. आणि आता हा जो श्री महाकाल कॉरिडॉर आहे याची निर्मिती करण्यासाठी एकूण किती खर्च करण्यात येणार आहे, तर 800 कोटी रुपये इतका यामध्ये खर्च करण्यात येणार आहे. आणि आता हा जो कॉरिडॉर आहे याचा विकास हा काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर करण्यात येत आहे. आणि आता याच्या पहिल्या टप्प्यात महाकाल लोक, हरिसिद्धी मंदिर, चारधाम मंदिर, रुद्रसागर आणि विक्रमटिळा यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आलेलं आहे. आणि आता हा जो पूर्ण कॉरिडॉर आहे याचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल, तर 2023-24 पर्यंत या पूर्ण कॉरिडॉरचं काम पूर्ण होईल.
आणि पहा आता इथे ज्योतिर्लिंगाचा उल्लेख आलेला आहे, तर महाराष्ट्रामधील आपण 5 ज्योतिर्लिंग सुद्धा पाहून घेऊया. तर पहा, महाराष्ट्रामधील 5 ज्योतिर्लिंगापैकी 3 ज्योतिर्लिंग हे मराठवाड्यात आहेत आणि त्यापैकी औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली येथे आहे आणि त्यानंतर परळी वैजनाथ हे बीड येथे आहे आणि तिसरं ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर हे औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. आणि तसेच नाशिकमध्ये सुद्धा त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे आणि पुण्यामध्ये भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. तर हे 5ही ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते लक्षात राहू द्या, यामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतो. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, अलीकडेच धर्मांतर केलेल्या दलितांसाठी अनुसूचित जातीच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर आता ही जी अनुसूचित जातीच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी जो आयोग स्थापन करण्यात आलेला आहे, तर त्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन हे आहेत. आणि या आयोगामध्ये एकूण किती सदस्य आहेत? तर या आयोगामध्ये एकूण 3 सदस्य आहेत. आणि पहा, याविषयीचा अजून एक महत्त्वाचा पॉइंट नोट करून घ्या. तर ऐतिहासिक दृष्ट्या अनुसूचित जातीतील परंतु हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मा व्यतिरिक्त इतर धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना अनुसूचित जातीचा दर्जा देण्याच्या शक्यतेचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने हा आयोग स्थापन केलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा, युनिसेफच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार मुलींना उच्च शिक्षण दिल्यास बालविवाह किती टक्के कमी होऊ शकतात? तर आता युनिसेफच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार मुलींना जर उच्च शिक्षण दिले तर बालविवाहामध्ये 80% घट होऊ शकते असं युनिसेफनं सांगितलेलं आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन हा दरवर्षी 13 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता? तर हा दिवस 1989 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. आणि यावेळेस या दिवसाची थीम काय आहे? तर सबस्टेन्शियली इन्क्रीज द अवेलेबिलिटी अँड ॲक्सेस टू मल्टी हॅझर्ड अर्ली वॉर्निंग सिस्टीम अँड डिझास्टर रिस्क इन्फॉर्मेशन अँड असेसमेंट फॉर पीपल बाय 2030 अशी यावेळेस या दिवसाची थीम आहे. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, आरबीआयच्या अंदाजानुसार 2022-23 मध्ये भारताचा विकास दर किती असेल? तर आरबीआयच्या अंदाजानुसार 2022-23 मध्ये भारताचा विकास दर हा 7% असेल. आणि त्याचबरोबर यूजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांसाठी किती टक्के सीट आरक्षित ठेवता येणार आहेत? तर आता परदेशी विद्यार्थ्यांसाठी 25% सीट आरक्षित ठेवता येणार आहेत. आणि नुकताच आता भारतीय वायुसेनेचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे? तर नुकताच आता भारतीय वायुसेनेचा 90वा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. आणि भारतीय वायुसेनेची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 8 ऑक्टोबर 1932 मध्ये भारतीय वायुसेनेची स्थापना करण्यात आली होती. तर नुकतेच आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या शहरात HERSTART म्हणजेच हर स्टार्ट हे महिला उद्योजकांसाठी एक स्टार्टअप व्यासपीठ सुरू केले आहे? तर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अहमदाबाद या शहरामध्ये हर स्टार्ट हे महिला उद्योजकांसाठी एक स्टार्टअप व्यासपीठ सुरू केलेलं आहे. लक्षात राहू द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आता अलीकडेच सरकारी आकडेवारीनुसार 2020 मध्ये कोणत्या राज्यात मुला-मुलींच्या बालमृत्यू दरामध्ये सर्वात जास्त फरक आहे? तर आता सरकारी आकडेवारीनुसार 2020 मध्ये छत्तीसगड या राज्यात मुला-मुलींच्या बालमृत्यू दरामध्ये सर्वात जास्त फरक आहे. आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या देशाद्वारे कुआपू 1 ही अंतरिक्ष आधारित सौर वेधशाळा लॉन्च करण्यात आली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.